अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 3 प्रश्न आहेत. उपदेश करणारे कोण आहेत, कोणाला करतात आणि कशाविषयी करतात. 3 प्रश्नाचे उत्तर राशीत. उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय. ज्यांना उपदेश करतात ते तुम्ही आणि आम्ही, आणि ज्या विषयी उपदेश करतात तो विषय आजच्या अभंगामध्ये. विठ्ठल उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, ज्याला करायचा आहे तो त्याच्या हिताचा असावा. आणि हिताचं सांगणारे या जगाच्या पाठीवर फक्त 3 आहेत. पहिले आई वडील, दुसरे गुरु आणि तिसरे संत. आई वडिलाला वाटतं आपल्या मुलानं ह्या समाजामध्ये 1 नंबरचं वागावं आणि हे येईल गगनाला न्यावा. गुरुला वाटतं माझा विद्यार्थी नॅशनलमध्ये पहिला यावा. आणि संताला वाटतं चिमणी पाकरा सगट हे जग सुखी असावा. आणि ह्या सगळ्याचा सांभाळ देव करतोय. ह्या सगळ्याचा सांभाळ देव करतोय. हिताचं सांगणारे कोण आहेत? 3. शेवटी देव आहे. उपदेश श्रीकृष्णानं अर्जुनाला केला का? त्या आंधळ्याला तर 100 पोरं होते ना दादा, भागवतामध्ये सांगतात. किती पोरं बाळू का? 100 पोरं होते. मग त्याच्यातलं एखादं का नाही निवडलं? त्याचं कारण असं होतं, सत्ता संपत्ती आणि तारुण्याचा माज त्या 100च्या ब्यावाला दिला होता. एक बी त्याच्यातलं त्याच्यामुळे निवडलं नाही. शांतीचा संदेश घेऊन श्रीकृष्ण भगवान त्या धुऱ्याकडे गेले होते. भांडण नगर म्हणले, आपण सगळे भाऊ एक आहेत, शांतीनं राहू. पण का असतं, रोडवर जर समजा गाडी चालवायला लागलं, पुढून जर एखादा माणूस गतिरोधक भीतिरोधक आला म्हणून जर ब्रेक केलं आणि मागून एखादा येऊन ठोसतो, मग राग मागच्याला यायला पाहिजे का पुढच्याला? पण ते मागचं म्हणतं का रे ब्रेकच का दाबलंस? तिथं त्या दोघाचे झगडे लागतात. जोपर्यंत कुणीच नसतं तोपर्यंत त्यांचे भांडण व्यवस्थित चालू असतं. माणसं जमले की मागचं म्हणतंय साऱ्या घरादाराची राख लावीन पण तुझी बघितल्याशिवाय राहणार नाही. असा जोर कुणाला येतो? मागच्याला. तसंच त्या धुऱ्याच्या बाबतीत झालं बघा दादा. मी इंद्रप्रस्थ देणार नाही म्हणजे नाही देणार. श्रीकृष्ण भगवान म्हणले इंद्रप्रस्थ तुला राहू दे. सैन्य, हत्ती, घोडे, राज, पाठ, खजाना सगळं तुला राहू दे. पांडवानं जेवढं आपल्या परिसरानं कमविलंय, ताकदीनं कमविलंय, हे सुद्धा सगळं तुला. पण दुर्योधना एक कर रे, पांडवाला ह्या पोटासाठी 5 गाव दे. आणि एवढ्याच्या बदल्यामध्ये तू 5 गाव तर सहज देऊ शकतोस ना. सभेमध्ये सगळे होते, द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते, महारथी करण, शकुनी मामा, ह्या अवलादीचे 99 भाऊ. पुरी तिथं सभा भरलेली होती. सगळ्याला वाटत होतं दुर्योधनानं हे हो म्हणावं रे. दुर्योधना हो म्हण. अरे सगळं तुझंय, सैन्य तुझंय, राजपाट, खजाना, शस्त्रखाना, घोडे, हत्ती सगळं तुझंय, हो म्हण. पण दुर्योधनाला जोर आलेला कुठे? दुर्योधन म्हणायला, देवा वासुदेवा पाहिलं का माझ्या संग आज कोण कोण आहेत? माझं पाठबळ कसलंय? भीष्माचार्य माझ्यासोबत आहेत, द्रोणाचार्य माझ्यासोबत आहेत, महारथी करण ह्या कूटनीतीन राजनीतीमध्ये माहीर असणारे शकुनी मामा हा लंगडे ते बी माझ्या संगत आहेत. साधे नाहीत म्हणले. आणि 99 तोफासारखे माझे भाऊ माझ्यासोबत आहेत. आणि एवढं माझ्या सोबत असताना मी त्या भिकाऱ्यांना 5 गाव देऊ? अरे हाडे, सुईच्या टोकावर जेवढी माती येते ना तेवढी माती सध्या ह्या भिकारी पांडवाला देणार नाही. बस इथंच त्या धुऱ्याचा नाश सुरू झाला. नीट लक्ष देऊन ऐका. इथं ठीक आहे म्हणले देवा. दुर्योधना तुझा मला निरोप कळाला, आता मी निघतो. ते म्हणला ए दूत चालला कुठं? आणखीन तुला म्या जायची आज्ञा दिली नाही. सगळी सभा आश्चर्यचकित झाली आणि सैनिकाला आदेश दिला, ए सैनिकाओ बांधून टाका ह्या छलियाला. भीष्माचार्य म्हणले धृतराष्ट्र मुलाच्या प्रेमामध्ये एवढं गप बसणं बी बरं नाही.
आज श्रीकृष्ण भगवान निस्ते तुमचे पाहुणे नाहीत, शांती दूत आहेत, शांती दूत. आणि दूताचा अपमान. द्रोणाचार्य म्हणले एवढं आंधळ होऊ नका हो, नाश व्हायासारखं आंधळ होऊ नका तुम्ही, एवढं आंधळ होऊन बसू नका, सगळं खलास होईल. पण हे पागल फुरफुरच करीत होतं, नुसतं ऐकाय तयार नाही, बांधूनच टाका म्हणायला. पण जवळचा एकदा मित्र आला ना, मित्राचं तरी माणूस ऐकत. करण जवळ आला म्हणला, हे मित्रा तू माझा ऐक, तू माझा ऐक रे, ही चूक करू नको, दूताचा अपमान करू नको. रावणानं सुद्धा ही चूक केली होती, दूताचा अपमान केला होता, दूताचा. कर्ण रावण मूर्ख होता. बलाढ्य हनुमान, बलाढ्य शक्तिशाली हनुमानाला एका रस्सीद बांधून घेऊन चालला होता. अरे ह्या खास दूतासाठी मी खास साखळ दंड तयार केलाय. सैनिक बंदी करा. कुणाचंच ऐका नाही आवला. पुन्हा काय केलं माहिती का, जर समजा बघा तुम्ही आणखीन एखादा जर सरपंच ऐकाना गेला इलेक्शन मध्ये, तर त्याला 2-3 जण सांगायचे पिये लोक, ते माणसात नाहीत सांगत, घरात जाऊन सांगत. काय करते, घरात जाऊन सांगत. आणि ते घरात गेल्यानंतर ह्याला नेलं ना दुर्योधनाला कर्णानं, म्हणलं असं काय करायलास, आपल्या कुळाचा नाश होऊन जाईल, दूताचा अपमान करू नको रे, मी तो ह्या पाया पडतो. अरे ते म्हणला, कर्णा तुम्ही पागल गिगल झालात का काय म्हणला. वामन अवतारामध्ये त्या बळीचे 99 यज्ञ पूर्ण झाले. 99 एक जर यज्ञ पूर्ण झाला असताना तर ह्या ब्रह्मांडावर राज राक्षसाचं राहिलं असतं, म्हणजे माझं राहिलं असतं. पण हे एवढं खुडीलंय, 99 पूर्ण होऊ दिले. तसं माणूस जर गाडी चालवायला लागला तर 99 कट सक्सेस होते, पण एक कट करून जातो, फिनिश. तसं म्हणला हे 99 यज्ञ पूर्ण केलेत. वामन अवतार घेऊन आला बुटका बामन, त्याला किती पाय जमीन मागितली, 3 पाय. त्याने 2 पायामध्ये सगळंच मोजलं, 3रा पाय जी त्याच्या डोसक्यावर ठुला तर पाताळातच नेऊन घातला. आणि आता तर हे 5 गाव मागायले. अरे ह्या हस्तानापूरचं नामो निशान मिटून टाकील, तू गबास. अरे तसं होत नस, तू गबास. गबस मला गपची बसलं, ते काय करेल. हे कुणाचंच ऐकाना, सगळी सभा सांगून दमली. हे ऐकाना, बांधूनच टाका म्हणलं. श्रीकृष्ण भगवान म्हणले, माझी विनंती तुमच्या सगळ्या सभेला, दुर्योधनाच्या माझ्या मधामध्ये कुणी येणार नाही. मी विनंती करतोय सगळ्याला. त्याला माहित नाही हे काय करायलंय. अरे माझ्या जन्माच्या वेळेस माझे पाय हलत नव्हते, माझा बाप साखळ दंडामध्ये बांधून टाकलेला होता, साखळ दंड तुटले, 22 दरवाजे मोकळे झाले आणि मी सुरक्षित गोकुळात जाऊन पोहोचलो. त्यावेळेस तर माझे पाय पाळण्यात बी हलत नव्हते. आता मी केवढा आहे तुला कळतं का म्हणले, तू काय करायलास. तरी हे ऐकायला गेला. सैनिक हो, बांधून टाका ह्या छलिया कृष्णाला. आणि सैनिकानं साकड्या घेतल्या आणि वडायला लागले. ह्या पट्ट्यानं नुसत्या साकड्याकडे बघितलं, चक्कर येऊन पडले बघा पुरे. दुर्योधन म्हणला, उठा माझ्या बहादुरा हो. तरी उठाना गेले. शेवटी साकडी दुर्योधनानं हातात घेतली आणि कणू वडायला, पण साकडी वडली नाही. शेवटी श्रीकृष्ण भगवान गेले आणि म्हणले, बाबा बांधू शकतोस का म्हणले, बांधू शकतोस का ह्या साखळीमध्ये, मला तुझ्या सामर्थ्य का, तर बांध दुर्योधना, मला ह्या साखळीमध्ये बांधण्याचा प्रयत्न कर दुर्योधना, बांध तू दुर्योधना मला. आणि श्रीकृष्णानं ती साखळी हातामध्ये घेतली आणि साखळी जागची जाग्यावर गायब झाली. श्रीकृष्णानं साखळी हातात धरली होती. दुर्योधन मोठ्यानं हसू लागला. हेच तुझे ना, हेच तुझे जादू, टोने, माया, शक्ती, आणि ह्याच शक्तीनं तू लोकाला भिडवितोस ना. अरे जा, नाही भेट मी तुला, भेट नाही असल्या ह्याला घेणार मी युद्धामध्ये त्या पांडवाचे आणि तुझे प्राण. देव म्हणला, तू समुद्राच्या मधात आहेस, तुझ्या नावेला एवढं मोठं भोग पडलंय, त्या नावेमध्ये पाणी घुसलंय, आणि त्या नावेत पाणी घुसल्यानंतर एकतरी ह्या सभेतलं वाचणार आहे का.
ज्या वेळेस समुद्रामध्ये जहाजात पाणी घुसतं त्यावेळेस आपला जीव वाचवायचा असतो, दुसऱ्याचा जीव घ्यायचा नसतो, दुसऱ्याचा जीव घ्यायचा नसतो. ते म्हणला माझ्या सभेमध्ये येऊन, माझ्या हस्तिनापूरमध्ये येऊन मी राजा असताना मलाच धमकी देतो, छलिया तुझं हस्तिनापूर, तुझं नगर, तुझं गाव आणि तू राजा. अनंत ब्रह्मांडामध्ये काय केवढी ही पृथ्वी, काय स्थान ह्या पृथ्वीचं, आणि या पृथ्वीमध्ये केवढं तुझं हस्तिनापूर, आणि ह्या हस्तिनापूरमध्ये केवढी तुझी ही सभा. अरे ह्या अनंत ब्रह्मांडाचा मालक मी मालक. आतापर्यंत मी हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न करीत होतो, समजून सांगत होतो, प्रेमाचा संदेश घेऊन आलतो. तुला प्रेम नाही युद्ध पाहिजे ना तर हे घे, हे तुला युद्धच भेटल. तू माणसाला फक्त आकारावून ओळखीतोस ना, तर बघ आकार, माझा आकार बघ दुर्योधना. आणि विराट रूप धरलं श्रीकृष्ण वासुदेवानं, आणि त्या सभेला पूर्ण महाभारत व्हायच्या अगोदर महाभारत दाखविल. हो, पूर्ण महाभारत व्हायच्या अगोदर महाभारत श्रीकृष्णानं दाखविल. तरी एवढा मोठा संदेश सभेमधल्या कुणालाच कळाला नाही. म्हणून त्या सभेमधला आणि त्या शंभराच्या अवलादीतला एकही निवडला नाही. विठ्ठल अशा क्रोधी आणि अविश्वासी लोकाला उपदेश बी करायचा नसतंय, आणि बोध विश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ पुनी वाचा शिणवू नये, व्यर्थ पुनी वाचा शिणवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ पुनी वाचा शिणवू नये, व्यर्थ पुनी वाचा शिणवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ पुनी वाचा शिणवू नये, व्यर्थ पुनी वाचा शिणवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ पुनी वाचा शिणवू नये, व्यर्थ पुनी वाचा शिणवू नये. दुर्योधन क्रोधी होता, अविश्वासी होता आणि मूर्ख पण होता. आणि मूर्खाला तर कधी बोध करायचा नसतंय. तुम्ही किती बी भारी दिसणारा माणूस असू द्या आणि ते दिमागात कमी असू द्या, गाढव म्हणते त्याला, गाढव. तुम्ही घरी घेऊन या त्याला, चांगल्या ताटामध्ये जेवण घाला, एकदम नंबर 1 मध्ये त्याला चंदन लावून आंघोळी करा, आणि त्याला म्हण बाबा हो की ईशी असताना सध्या ते काय करतो माहिती का? राके सवे भेटी केली त्यानी. राके सवे भेटी केली त्यानी. राखे सवे भेटी केली त्यानी. राखे सवे भेटी केली त्यानी. हे गाढवाच्या अंगी चंदनाची उटी. राके सवे भेटी केली त्यानी. राके सवे भेटी केली त्यानी. हो गाढवाच्या अंगी चंदनाची ओटी. राखे सवे भेटी केली त्यानी. राखे सवे भेटी केली त्यानी. आता त्याला किती आंघोळ घातलेली उपयोग झाली का चंदन लावून? त्यांनी शेवटी भेट कशाची गेली? उकांड्याची. मग असल्या मूर्खाला कशाला बोध करायचा आहे? चांगल्या माणसाला करावं लागतं. पण कलियुगामध्ये चांगले माणसं किती जणाला भेटते? चांगले माणसं भेटायला नशीब लागत, आणि त्याच्यामध्ये आपलं नशीब लय बळकट आहे बरं का. कोणत्या बी क्षेत्रात गेलो आजपर्यंत, पण मला माणसं तगडेच भेटले. कुस्तीच्या क्षेत्रामध्ये गेलो
एक नंबरचे हिंद केसरीच माझे गुरु होते. ज्या वेळेस मी परमार्थामध्ये पाऊल टाकला, खानदानापासून वारी चलत आलेली आणि संतोष गुरुजी पंडित थोरासारखे माझे गुरु झालेले. आणि आज ह्या आळंदी क्षेत्रामध्ये सांगतो 10 कार्यक्रम सोडून कृष्णा महाराज इथं आलेले. 10 कार्यक्रम विठ्ठल महाराज गोविंद इथं येऊन बसलेले. हे मी कमावलेली माझी म्हणजे हे भाग्य माझं. तुम्ही सारखी चांगले माणसं भेटले. आणि ज्यांनी मला कीर्तनासाठी उभा केलं, महाराष्ट्रामध्ये बोट करायची ताकद नाही असे आमचे भरत महाराज जोगी. पहिलं कीर्तन त्यांनी दिलेलं. काहीतरी त्यांनी काळ भैरवनाथाचं आमचं जरा नातंय. काळ भैरवनाथाचा आशीर्वाद मला बी, कारण माझं कुलदैवत आहे. त्याच्या गुणानं बाबाची भेट झालेली. आणि असे माणसं प्रत्येकाला भेटत नाहीत. आणि वाईट माणूस जर एखादा परमार्थाला लागला रे बाबा, बोरा एवढ्याल्या तुळशीच्या माळा आहेत गळ्यात काही काही जणाच्या, बोरा एवढ्याल्या मोठाले बोर, पण असे नावं ठेवितेत बाबा बाबा बाबा. अरे ते लागलंय म्हणायलंय अभंग, पण ते नाही कळत त्याला. करून धरून भागले, देवपूजाला लागले. अरे ह्याला कवा सोमवार कळाला नाही, एकादश कळाली नाही, वार नाही, काही नाही, गुरुवार नाही, काही नाही, असले काही बघितलं नाही. आणि आता हे चांगलं अभंग म्हणायला, कीर्तनाला उभा राहायचा प्रयत्न करतोय. अरे बाबा आलंय ना आपल्याकडं, घेणं तू सामावून, पण नाही फुरफुराच करतात म्हणतो हे माणसं. आणि तुम्हाला मी सांगतो अशा माणसाकडे लक्ष द्यायचं नाही. एक नियम आहे बघा, निंदकाचे घर असावे नाही, असतेच शेजारी निंदकाचे घर. मी तर या मताचा माणूस आहे, 4-5 निंदक आपल्या जीवनामध्ये पाहिजेच. असो ऐसे खळफार आम्हा त्यांचे उपकार. तुमच्या जीवनामध्ये निंदकाशिवाय तुमची प्रगती होऊच शकत नाही. त्याचं एक कारण आहे, गल्लीमध्ये 2-3 डुकरं पाहिजेतच. आणि गल्लीत 2-3 डुकरं असले की गल्ली कशी स्वच्छ असते बघा. तसे तुमच्या जीवनामध्ये 2-4 निंदक असले रे बाबा, तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहत. करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. करी पातकाची धुनी मोल घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. लक्ष द्यायचं नाही. आपण माणसाच्या जन्माला आलो, जनावराच्या नाही, पक्ष्याचा नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. जनावराला काही कळत नाही. पापा पुण्याचा जनावरापाशी विषय नसतो. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अखिल खोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्यानं तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलंय. मग तू नेमकं काय कर? अभंगाचं पहिलं चरण, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, भक्ती स्वामी काज गुरु भक्ती, भक्ती स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, भक्ती स्वामी काज गुरु भक्ती. वचन सेवा पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. हित विष्णूची महापूजा, महापूजा, हित विष्णूची महापूजा.
विष्णूची महापूजा पूजा हित विष्णूची महापूजा हो स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती ओ स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती